नव्या आयुष्याची सुरुवात हा व्हिडिओ मी 2-3 दिवस आधी टाकला होता आणि छान प्रतिसाद मला त्या व्हिडिओला मिळाला. त्यामुळे पुढचा व्हिडिओ मी घेऊन आता आलेली आहे. लव्ह मॅरेज करून मुलगा घरात तर मुलगी आणतो. रिसेप्शनसुद्धा मन नसतं, पण तरी रिसेप्शन दिलं जातं मुलाकडच्यांकडनं. ते फक्त 4 लोकांसाठी, की 4 लोकं काय म्हणतील म्हणून. रिसेप्शन पार पडतं. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मुलीची परेड सुरू होते. लग्न हे थोडं नाजूक परिस्थितीमध्येच पार पडलेलं असतं. नाजूक परिस्थिती तर असतेच आणि मेन गोष्ट म्हणजे मुलाकडे स्वतःचं घर नसतं आणि त्याच्याकडे जॉबसुद्धा नसते. तरीही ती मुलगी मुलाकडे बघून लग्न करते, की मुलगा खूप चांगला आहे, शिकलेला आहे. आज त्याच्याकडे जॉब नाही, पण आता त्याला कधी ना कधी जॉब लागेलच. थोड्या दिवस नंतर जॉब लागेलच. थोडं नाजूक परिस्थितीमध्ये हे लग्न पार पडलेलं असतं. पण चला असू द्या. सासू जी आहे ती खूप मनात राग घेऊन असते, की मला ही मुलगी आवडलेली नाही आहे आणि मला हे लग्नसुद्धा पटलेलं नाही आहे. या द्वेषामुळे, या रागामुळे मुलीचं चांगुलपणा कुठेच तिला दिसत नाही. दुसऱ्या दिवशीपासून परेड अशी सुरू होती, की मुलीने तिच्या आईकडे कधीच काम केलेलं नसते. खूप क्वचित काम केलेलं असतं. पण तरीही ती सकाळी 5 वाजता उठून सगळ्या कामांना हात लावते. झाडू, पोछा, भांडे, हातात नाश्ता, गरम जेवण, त्यांच्या घरचे जे काही पद्धती आहे त्या सगळ्या ती व्यवस्थित त्याच दिवशीपासून सुरू करते शिकायला. पण सासूच्या मनात राग असल्यामुळे ती प्रत्येक गोष्टीत तिची कमी काढते. तू भाजी अशीच केली, तू भाजी छानच नाही केली. पण मात्र सासरे तिचं बरंच कौतुक करायची, की नाही तू खूप छान भाजी केली, तू खूप छान स्वयंपाक करते. पण सासू तिचं काही ना काही उणीव काढायची, की तू भाजी आज चांगली केली नाही, तू भाजीला हेच लावलं नाही, तेच लावलं नाही. त्याच्यानंतर एक भाजी तर अशी असेल, की ती मोठ्यांनासुद्धा जमत नसेल, क्वचित जमत असेल, तर ती भाजी ती सासू त्या सुनेला करायला सांगते. आणि सून म्हणते, की नाही मला ही भाजी येत नाही, तुम्ही मला शिकवा. तुम्ही एकदा करून दाखवा, मग मी करेल. तर सासू त्याच्यावरती म्हणते, की तुझ्या आईने तुला शिकवायला पाहिजे होती, असं कसं शिकवलं नाही? ठीक आहे. मुलगी ते पण ऐकून घेते. मग वारंवार सासू ते पैसे काढत असते, की तुझे वडील मला पैसे देणार होते, जे आम्ही रिसेप्शनला पैसे लावले. ते पण ऐकून घेते. रोज-रोज टॉन्टिंग, रोजचं तिला बोलणं लग्नावरून. मुलीला असं वाटतं, की आज नाही तर उद्या हे सगळं काही चांगलं होईल. मनाने लग्न झालेलं नाही आहे यांच्या. जेव्हा मुलाला जॉब लागेल तेव्हा सगळं काही चांगलं होईल. पण परिस्थिती ही चांगली होताना दिसत नसते. परिस्थिती ही अजून खराब होताना दिसते. मुलगा जॉब सर्च करत असतो, पण मुलाला जॉब कुठेही मिळत नाही. जी मिळत असते, पगार खूप कमी असतो. सिटीमध्ये त्याला कुठलाही स्कोप दिसत नाही, की जास्त पगाराची नोकरी त्याला मिळेल म्हणून, त्याच्या शिक्षणानुसार. मुलगा विचार करतो, की मला सिटीच्या बाहेर जायला पाहिजे, की जेणेकरून मला चांगली नोकरी मिळेल आणि चांगला पगार पण मिळेल. तो घरी हा विषय मांडतो, की मी थोडं घराच्या लांब राहून नोकरी करतो, थोडं दुसऱ्या सिटीमध्ये नोकरी करतो. आईला ते सुद्धा पटत नाही. त्यात आईचं म्हणणं असते मुलाच्या, की तू इथेच जॉब कर. तुला कितीही कमी पगाराची नोकरी मिळाली तरी तू इथेच राहून जॉब कर. इथेच आमच्याबरोबर राहा. त्याच्यातही तिचा सपोर्ट नसतो, की माझा मुलगा हिने हिसकावून घेतला माझ्याकडनं आणि आता लांबसुद्धा घेऊन चालली आहे. रोजचं टॉन्टिंग करणं, रोजचं बोलणं, रोजचं लग्नाच्या विषयावरून बोलणं. त्यानंतर घर पुसलेलं असतानासुद्धा त्या मुलीला डबल घर पुसायला लावणं, स्वतःची मालिश करून घेणं तेलाने मुलगा घरात नसताना आणि असं म्हणायचं, की माझ्या मुलाला सांगायचं नाही, की तू माझी मालिश करून दिली म्हणून. ती मुलगी बिचारी मालिशसुद्धा करून देते, नवऱ्याला सांगत नाही. डबल घरसुद्धा पुसते, ते सुद्धा सांगत नाही. ती तिच्याकडनं सगळे व्यवस्थित चांगले प्रयत्न करत असते. जाऊ द्या, जाऊ द्या, जाऊ द्या म्हणून, की एक दिवस चांगला येईल आणि या मला चांगल्या मनाने एक्सेप्ट करतील. पण तो एक दिवस कधीच येत नाही. त्यानंतर मुलगा म्हणतो, की मला बाहेर जायचं आहे आणि घरातलं वातावरण परत खराब होऊन जातं. त्यांना असं वाटतं, की माझा मुलगा माझ्यापासून खूप लांब ही घेऊन चालली आहे. माझ्यापासून हिने हिसकावून घेतला माझा मुलगा. आता बघा पुढे काय होतं ते. पुढे सगळी जॉब चांगली लागते मुलाला, सगळं काही व्यवस्थित होतं, तरी पण काय परिस्थिती बदलते आणि कशी परिस्थिती येते, ते मी आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार.